ह्याच्या आधीच्या तासाला आपण ऐतिहासिक भाषा विज्ञानाचं नेमकं कार्य काय आहे, स्वरूप काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, ऐतिहासिक भाषाभ्यास हे कसे दोन प्रकारे केलं जातं, पुरोगामी आणि पश्चातगामी, या अनुषंगाने आपण चर्चा केली. आज आपण भाषांचे वर्गीकरण हा जो मुद्दा त्याच्यामधलाच आहे, त्या मुद्द्याचं विश्लेषण हा तो मुद्दा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भाषेचे वर्गीकरण म्हणजे जगभरातल्या ज्या काही भाषा आहेत या भाषांचं वर्गीकरण कसं केलं जातं, त्याचं वर्गीकरण म्हणजे काय, याही अनुषंगाने विचार आपण इथे करणार आहोत. परस्पर विनिमयाचे साधन म्हणून माणूस भाषेचा केव्हापासून उपयोग करू लागला हे जरी आपल्याला निश्चित सांगता आलं नाही, तरी मानवाला सामाजिक जीवन जगण्याची जेव्हापासून आवश्यकता वाटू लागली तेव्हापासून मात्र भाषेचे अस्तित्व मानायला काहीच हरकत नाही. भाषा हे आजचं जे काही साधन आहे, हे साधन मोठ्या समर्थपणे आणि वैशिष्ट्यपूर्णपणे माणूस हा वापरत आलेला आहे. समाज आणि भाषा यांचं जे काही परस्पराश्रयित्व आहे, परस्पराश्रयित्व जे आहे किंवा परस्परावलंबित्व जे आहे हे लक्षात घेतले की असं आपल्याला दिसते की प्रत्येक समाजाची खास अशी स्वतंत्र अशी काही त्यांची वैशिष्ट्ये आहेत आणि ही सगळी वैशिष्ट्ये त्यांच्या भाषेतूनच प्रकट होतात हे आपोआप आपल्याला समजायला लागते. प्रत्येक समाजाची एक स्वतंत्र अशी भाषा असते असे जे काही म्हटले जाते याचंही प्रत्यंतर आपल्याला याच्यातून येतं. जगात आज कितीतरी भाषा बोलल्या जातात, त्याची गणना करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. त्याची संख्या सर्वसाधारणपणे 2796 इतकी सांगितली जाते, पण याच्यापेक्षा अधिक भाषा या आज अस्तित्वात असू शकतात. परंतु ही संख्या बरोबर आहे अशीही म्हणता येणार नाही, कारण भाषेची परिवर्तनशील जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती जर आपण लक्षात घेतली तर भाषांची गणना करून निश्चित केलेली संख्या ही निरंतर तेवढीच राहील असे मात्र आपल्याला म्हणता येणार नाही. आता अमेरिकन इंग्रजी म्हणून इंग्रजीचा एक वेगळाच नमुना रूढ झाला आहे. गोव्याकडची कोकणी स्वतंत्र भाषा म्हणून आपले अस्तित्व ती सांगू लागली आहे. आता हे या सगळ्यांची याची आहे. या सर्व भाषांचा सर्वांगीण अभ्यास करणे कोणत्याही एका व्यक्तीस मात्र सर्वथा अशक्य आहे. फार तर एकाच कुळातील ज्या काही वेगवेगळ्या भाषा आहेत किंवा भाषांची काही ठळक अशी समान वैशिष्ट्ये आहेत ती एखादी व्यक्ती सांगू शकेल, पण अशा भाषाभ्यासाच्या सोयीसाठी शास्त्रीय दृष्टीने उपलब्ध सामग्रीचे वर्गीकरण करणे हे आवश्यक असते, कारण वर्गीकरण हा शास्त्राभ्यासाचा पाया मानला जातो. म्हणून भाषांचे वर्गीकरण करण्यासाठी किंवा भाषांचा अभ्यास करण्यासाठी भाषांचे वर्गीकरण करणे हे आवश्यक असते आणि या वर्गीकरणासाठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी भाषांचं वर्गीकरण आवश्यक असते आणि या वर्गीकरणासाठी काही जी काही तत्वे आहेत ती तत्वे आधारभूत मानली जातात. ती नेमकी तत्वे कोणती आहेत याचाही विचार आपण पुढे करणार आहोत. तर ह्या भाषिक वर्गीकरणाचे किंवा भाषांचे वर्गीकरण करण्याचे तत्वाधार नेमके काय आहे, तर भाषांचे वर्गीकरण ही पुढे जे काही मी सांगणार आहे त्या तत्वांच्या आधारे साधारणतः केले जाते किंवा करता येते. एक भाषांचं वर्गीकरण हे खंडानुसार केले जाते व खंडानुसार भाषेचं वर्गीकरण करीत असताना अमेरिका हा एक खंड आहे, आफ्रिका, युरोप, आशिया या इत्यादी खंडामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या काही भाषा आहेत त्या भाषा, त्याचा एक वर्ग आपण करू शकतो. दुसरा वर्ग आहे, वर्गीकरणाचं तत्व आहे ते देश. देशानुसार देखील वर्गीकरण करता येतं, म्हणजे भारतीय, चीनी, जपानी, कोरियन इत्यादी भाषा. धर्मानुसार भाषेचं वर्गीकरण करता येतं आपल्याला, ख्रिश्चन, इस्लामी, हिंदू भाषा वगैरे. कालानुसार म्हणजे प्रागैतिहासिक काल, प्राचीन काल, मध्ययुगीन काल, अर्वाचीन काल यानुसारही भाषांचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. त्याचबरोबर रचना आणि आकृती वैशिष्ट्यानुसार देखील भाषांचं वर्गीकरण करता येतं. याच्यामध्ये योगात्म भाषा, अयोगात्म भाषा असं त्याचं वर्गीकरण या पद्धतीनं होऊ शकते. वंशानुसार किंवा परिवारानुसार देखील भाषांचे वर्गीकरण करण्यात येतात किंवा केले जातात. यामध्ये भारतीय वंश किंवा परिवाराच्या भाषा, द्राविडियन, मंगोलियन वंश किंवा परिवाराच्या भाषा या अनुषंगाने देखील या प्रकारचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. त्याचबरोबर
भाषेवर होणारा जो काही प्रभाव आहे इतर भाषांचा, तो प्रभाव देखील या निमित्तानं, भाषेवर होणारा जो काही प्रभाव आहे, इतर भाषांचा जो काही प्रभाव पडतो आहे, त्या प्रभावाच्या निमित्तानं देखील हे वर्गीकरण आपल्याला करता येतं. त्यामध्ये संस्कृत, ग्रीक, लॅटिन, फारसी प्रभावित भाषा म्हणजे असंही देखील या भाषांचं वर्गीकरण करण्याचे हे काही तत्व आहेत. या तत्वाचा आपण थोडक्यात परिचय करून घेतला. या विविध तत्वांच्या आधारे जरी भाषांचे वर्गीकरण करता येणे शक्य असले तरी भाषाशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने भाषांमधील रचना किंवा आकृती वैशिष्ट्यांचे साम्य पाहून केलेले आकृतीमूलक वर्गीकरण, रचना, शब्दांचा अर्थ आणि ध्वनी यांचे साम्य, त्यातील नियमित उत्क्रांती, परिवर्तन पाहून केलेले वांशिक किंवा पारिवारिक वर्गीकरण ही दोन वर्गीकरणाची तत्वे महत्त्वाची मानली जातात. म्हणजे भाषाभ्यासाच्या दृष्टिकोनातून किंवा भाषेचे वर्गीकरण करीत असताना हे जे काही दोन सूत्र आहेत ते सूत्र मात्र अतिशय महत्त्वाचे आहेत. यामध्ये भाषेतील रचना किंवा आकृती वैशिष्ट्यांचे साम्य पाहून केलेले आकृतीमूलक वर्गीकरण आणि दुसरं वांशिक किंवा पारिवारिक वर्गीकरण, हे जे दोन वर्गीकरणाचे तत्व आहेत, ही तत्व भाषाभ्यासात अतिशय महत्त्वाचं आहे असं आपल्याला दिसते. आता आकृतीमूलक वर्गीकरण हा जो भाग आहे, हा भाग म्हणजे नेमकं काय आहे, तर भाषेमधल्या प्रकृती प्रत्ययांच्या समान संबंधावरून केल्या जाणाऱ्या भाषांच्या वर्गीकरणास आकृतीमूलक वर्गीकरण असे म्हणतात. प्रकृती प्रत्ययांच्या समान संबंधांवरून केल्या जाणाऱ्या भाषांच्या वर्गीकरणास आकृतीमूलक वर्गीकरण म्हणतात. भाषेतील सार्थ घटक म्हणजे कोणते? शब्द किंवा पद. वाक्यांमध्ये त्यांची योजना विशिष्ट नियमांना अनुसरून आणि विशिष्ट पद्धतीने होत असते. म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापदांची वाक्यातील जी काही स्थाने आहेत ती स्थाने प्रत्येक भाषेत ठरलेली असतात. फक्त संस्कृत भाषेचा याला अपवाद आहे. वाक्यातील इतर शब्दांशी संबंध होताना विशिष्ट नियमांनी शब्दांच्या मूळ प्रकृतीस प्रत्यय, उपसर्ग लागलेले दिसतात. त्यामुळेच त्यांचे परस्पर संबंध अर्थपूर्ण होतात. मूळ प्रकृती आणि त्यांना लागणारे जे काही प्रत्यय आहेत ते प्रत्यय याविषयीचे जे काही नियम आहे ज्या भाषांमध्ये समान असतात त्यांचा एक वर्ग होतो. प्रकृती प्रत्ययांच्या या विविध संबंधांना आकृतीमूलक वर्गीकरणात महत्त्व असते. म्हणूनच याला प्रकृती प्रत्ययान्वित वर्गीकरण असंही म्हटलं जाते. भाषेतील वाक्यरचना म्हणजेच तिची आकृती याचा विचार करून हे वर्गीकरण केले जाते. शब्दांची वाक्यातील स्थाने, त्यांची रूपे, त्यांचे परस्पर संबंध यांचा विचार या वर्गीकरणात होत असल्याने त्यास रूपात्मक, वाक्यात्मक, रूपाश्रित, पदाश्रित, व्याकरणिक, रचनात्मक अशी इतर नावेही दिली जातात. इंग्रजीमध्ये मॉर्फोलॉजिकल, टिपिकल, टायपोलॉजिकल, सिंथेटिकल इत्यादी नावाने हे वर्गीकरण ओळखलं जाते. या वर्गीकरणाची परंपरा तशी जुनी आहे. सुप्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ श्लेगेल याने या पद्धतीने वर्गीकरण करून भाषांचे दोन गट पाडलेले आहेत. बॉप हेही एक भाषाशास्त्रज्ञ आहे. त्याने 3 गटात, तर थोड्या फरकाने श्लाशर या अभ्यासकाने 3च गटात या पद्धतीने भाषांचे वर्गीकरण केलेले आहे. भाषाशास्त्रीय दृष्टीने अयोगात्मक आणि योगात्मक या 2 गटात वर्गीकरण करणे हे योग्य ठरते अशीही या निमित्ताने आपल्याला सांगता येईल. आता याच्यामध्ये अयोगात्म भाषा म्हणजे काय आणि योगात्म भाषा म्हणजे काय हाही मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. आपण सुरुवातीला बघूया अयोगात्म भाषा. ज्या भाषांमध्ये प्रकृती आणि प्रत्यय यांचा योग म्हणजे जुळणी होत नाही त्यास अयोगात्म भाषा असे म्हणतात. ज्या भाषांमध्ये प्रकृती आणि प्रत्यय यांचा योग म्हणजे जुळणी होत नाही त्यास अयोगात्म भाषा म्हणतात. त्यामध्ये शब्द त्यांच्या मूळ स्थितीत अविकृत राहतात, प्रत्यय वगैरे लागून त्यात परिवर्तन होत नाही, म्हणून या भाषांना अप्रत्ययी भाषा असंही म्हटलं जाते. पदांना लिंग, वचन, विभक्ती, काळ, अर्थ
इत्यादींसाठी प्रत्यय न लागता स्वतंत्र शब्दच लागून हे काम केले जाते. प्रकृती प्रत्यय असे विभाजन करण्याची आवश्यकताच नसते. म्हणून निरवयवी भाषा अशीही या गटातील भाषांना म्हटले जाते. या भाषेमध्ये वाक्यातील शब्दाचे स्थान, त्यांचा क्रम यांना अतिशय महत्त्व असते. चीनी भाषा जी आहे ही भाषा अयोगात्मक भाषेचे उत्तम उदाहरण आहे. त्याचबरोबर सयामी, सुदानी, तिबेटी, ब्रह्मदेशी या भाषा देखील याच वर्गात मोडतात. चीनी भाषेचे प्रत्ययाचे काम स्वतंत्र शब्दच कसे करतात हे आपण उदाहरण म्हणून पाहू शकतो. पण तेवढ्या खोलात जायची आपल्याला इथे गरज वाटत नाही. क्रियापदांचे काळ सुद्धा सहाय्यकारी क्रियापदाने दाखवले जातात वगैरे वगैरे. या सगळ्या अयोगात्मक वर्गातील ज्या काही भाषा आहेत, साधारणतः चीन आणि चीनशी निगडीत असणाऱ्या ज्या काही भाषा त्या भाषांना किंवा त्या संदर्भातल्या ज्या काही भाषा आहेत त्यांना न्यासप्रधान, स्थानप्रधान, धातुभाषा, निरिंद्रिये, निरवयव इत्यादी नावेही अशा प्रकारच्या भाषेंना दिली जातात. आता दुसरा जो भाग आहे त्यातला तो आहे योगात्मक भाषेचा. तर योगात्मक भाषा म्हणजे काय? जगामध्ये बोलल्या जाणाऱ्या बहुतेक भाषा ह्या योगात्मक भाषाच आहेत. शब्दांची मूळ स्थिती म्हणजे प्रकृती आणि त्याला लागणारे प्रत्यय यांच्या जुळणीस म्हणजे योगा या भाषात महत्त्व असते. योगात्मक भाषांचे 3 वर्ग केले जातात. त्याचं अश्लिष्ट योगात्मक, श्लिष्ठ योगात्मक, प्रश्लिष्ठ योगात्मक म्हणजे अशा 3 प्रकारचे वर्ग या भाषांचे म्हणजे योगात्मक भाषांचे केले जातात. त्यामध्ये अश्लिष्ट, श्लिष्ट आणि प्रश्लिष्ट असे हे 3 वर्ग आहेत. आणि याचेही परत अंतर्गत अश्लिष्ट ज्या योगात्मक भाषा आहेत त्यांचेही अश्लिष्ट पूर्वयोगात्मक भाषा, अश्लिष्ट मध्ययोगात्मक भाषा, अश्लिष्ट पूर्वांत योगात्मक भाषा, अश्लिष्ट अंतयोगात्मक भाषा आणि अश्लिष्ट आंशिक योगात्मक भाषा असे काही वर्ग त्यांचे कल्पिले जातात. तर श्लिष्ट योगात्मक ज्या भाषा आहेत या श्लिष्ट योगात्मक भाषांचेही काही वर्ग आहेत. त्यामध्ये अंतर्मुखी श्लिष्ट योगात्मक भाषा, बहिर्मुखी श्लिष्ट योगात्मक भाषा असे 2 वर्ग हे श्लिष्ट योगात्मक भाषांचे पाडले जातात किंवा होतात. आणि प्रश्लिष्ट योगात्मक भाषा यांचेही काही वर्ग आहेत ते आपण पाहूया. याच्यामध्ये पहिला प्रकार येतो पूर्व प्रश्लिष्ट योगात्मक भाषा, आंशिक प्रश्लिष्ट योगात्मक भाषा असे 2 प्रकार या प्रश्लिष्ट योगात्मक भाषा या प्रकारामध्ये मोडतात. आता भाषांचं जे काही आंशिक वर्गीकरण आहे हे वर्गीकरण देखील काही प्रमाणामध्ये या आधारित करता येतं आपल्याला. आपण योगात्मक भाषेच्या अनुषंगानं हे वर्गीकरण पाहिलेलं आहे. आता वांशिक वर्गीकरण जे आहे, वंशावर आधारलेलं जे काही वर्गीकरण आहे ते कसं केलं जातं हेही आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. या अनुषंगाने विचार करताना सर विल्यम जोन्स यांनी 1786 मध्ये कलकत्ता येथे एशियाटिक सोसायटीच्या वार्षिक अधिवेशनामध्ये एक निबंध वाचला होता आणि त्या निबंधामध्ये त्यांनी एक महत्त्वपूर्ण सिद्धांतही मांडला होता. तो सिद्धांत असा की संस्कृत, ग्रीक व लॅटिन या भाषांमध्ये जे साम्य आढळते ते इतके घनिष्ठ आणि खोलवर रुजलेले आहे की त्या साम्याचा खुलासा ते केवळ योगायोगाने घडून आले आहे असे म्हणून भागण्यासारखी नाही. त्या साम्याचा खुलासा करण्यासाठी ही साम्यस्थळे आढळणाऱ्या भाषा कोणत्या तरी एका भाषेपासून उद्भवल्या असल्या पाहिजेत असे मानावे लागते. आणि ही जी संस्कृतादी भाषांच्या मुळाशी असलेली भाषा मानावी लागते ती आज आपणास बहुधा उपलब्ध नाही. असा सिद्धांत सर विल्यम जोन्स यांनी 1786 मध्ये एशियाटिक सोसायटीच्या वार्षिक अधिवेशनामध्ये एक निबंध वाचताना मांडला. सर विल्यम जोन्स यांनी भारतात येऊन येथील संस्कृत भाषेचा अभ्यास करून ती भाषा त्यांनी आत्मसात केली. त्यामुळेच त्यांच्या संस्कृत भाषेच्या अभ्यासातून ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा पाया घातला गेला. तत्पूर्वी फ्रेंच मिशनरी कुर्डी यांनी 1767 मध्ये आपल्या एका निबंधामध्ये
लॅटिन आणि संस्कृतची तुलना केली होती. दोन किंवा अधिक भाषांत जर मूलभूत अशी साम्यस्थळे आढळली तर त्या भाषांचे मूळ कोणत्या भाषा असले पाहिजे ही सर विल्यम जोन्स यांची कल्पना अगदी नवीन होती. त्यांच्या या शोधामुळे जगात ऐतिहासिक दृष्ट्या मला आणि त्याच्या काही परंपराही निर्माण झाल्या. व्युत्पत्तीशास्त्र पाया या शोधामुळे प्राप्त झाला. वेदकालीन संस्कृत वेदसंहितेमुळे आपणास याचा अर्थ तीच आद्य भाषा होती असे म्हणता येत नाही. त्याही भाषेचे पूर्वरूप होते, पण ते आज अस्तित्वात नाही. एवढंच. भाषा कालपरत्वे, देशपरत्वे आणि त्यांचे जे काही अवस्थांतर आहे हे अवस्थांतर होऊन नामांतरणही किंवा नामांतरही होते. या त्यांच्या बदलाच्या स्वरूपाचा अभ्यास केला तर त्याचे ध्वनी परिवर्तन काही विशिष्ट पद्धतीने होत असते व त्यांचे काही नियमही हाती लागू शकतात असे या भाषाभ्यास पद्धतीत आढळून आले. आज आपणास मराठी, गुजराती, हिंदी इत्यादी भाषांची पूर्वावस्था किंवा पूर्वपीठिका, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश ही ज्ञात झाली ती या ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीमुळेच. तसेच फ्रेंच, इटालियन, स्पेनिश इत्यादी रोमॅन्स कुलात समाविष्ट केलेल्या भाषांची पूर्वावस्था लॅटिन असल्याचे ज्ञात झाले आहे. परंतु इंग्रजी, जर्मन, डच इत्यादी जर्मॅनिक कुलातील भाषांची पूर्वावस्था ज्ञात नाही. तसेच संस्कृत, ग्रीक, लॅटिन इत्यादी इंडो युरोपियन भाषाकुलात त्या भाषांची मूळ अवस्थाही माहीत नाही. परंतु ऐतिहासिक भाषाविज्ञानाच्या आधारे आज लुप्त झालेल्या परंतु पुढील अनेक भाषांच्या मूलस्थानी असलेल्या भाषेचे पुनर्रचन करता येते हे ऐतिहासिक भाषाविज्ञानाच्या साहाय्याने आपल्याला ते समजून घेता येईल. भाषेतील ध्वनी परिवर्तने ही नियमानुसारी असतात. त्यांच्या नियमांना अपवाद नसतो. हा या अभ्यास पद्धतीचा सिद्धांत होय. ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीचा हा सिद्धांत आहे. त्यानुसार भाषेच्या पुढील कालखंडात ध्वनी परिवर्तन कसे होत गेले ते ऐतिहासिक पुराव्या आधारे शोधून त्याचे ध्वनी परिवर्तनाचे जे नियम आहेत ते शोधून काढता येतात. त्याच नियमांच्या तत्वावर मूलस्थानी असलेल्या परंतु आज लुप्त झालेल्या भाषेंचा जो काही अंदाज आहे तो अंदाजही करता येतो. इथे आपणास पश्चादगामी पद्धतीचा भाषाभ्यासाच्या दोन पद्धती आहेत. ऐतिहासिक भाषाभ्यासाच्या दोन पद्धती, एक पुरोगामी आणि दुसरी पश्चादगामी. तर इथे पश्चादगामी भाषा पद्धतीचा भाषाभ्यास पद्धतीचा उपयोग करून म्हणजे इथे ही पद्धत आपल्याला उपयुक्त नाही आहे. म्हणजे ही जी दुसरी पद्धत आहे पश्चादगामी पद्धतीचा विचार इथे अभिप्रेत नाही आहे. तर भाषेच्या ज्ञात अशा पूर्वावस्थेपासून तिच्या उत्तरोत्तर अवस्थांचा विचार करून जगातील भाषांचे वर्गीकरण त्या तत्वाधारे कसे केले जाते ते पाहावयाचे आहे. म्हणजेच काय, इथे पुरोगामी जी ऐतिहासिक भाषाभ्यासाची अभ्यास करण्याची जी दुसरी पद्धती आहे तिचाही इथे उपयोग करता येतो. आज अस्तित्वात असलेल्या भाषेच्या पूर्वावस्था शोधत जाणे, पूर्वावस्थेमध्ये असणाऱ्या भाषेचे नेमकं स्वरूप काय आहे हे जाणून घेणे हे काम त्या पद्धतीनं आपल्याला करता येतं. श्लेगेल, रास्ट, ग्रीमबंधू इत्यादी भाषाशास्त्रज्ञांनी तौलनिक आणि ऐतिहासिक भाषाविज्ञानाद्वारे भाषांचा वंश किंवा परिवार निश्चित करून त्यांचे वर्गीकरण केले आहे. हॅबोल्डटने जगातील भाषांचे 13 वर्ग मानलेले आहेत. तर पार्टिरीज यांच्या मते एकूण 10 परिवार आहेत. काहींनी 26 तर काहींनी अमेरिकेसारख्या एकाच देशात 100 परिवार मानलेले दिसतात. बहुतेक भाषाशास्त्रज्ञ ही परिवार 10 ते 18च्या दरम्यान आहेत असे मानतात. आता या वांशिक वर्गीकरण ज्या पद्धतीने केलं जातं त्याच्या आधारानं आणि योगात्मक किंवा प्रकृती प्रत्यय आकृतीमूलक या अनुषंगाने जे काही वर्गीकरण केलं जातं या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला
जगातील ज्या काही भाषा आहेत या जगामध्ये नेमक्या कोणते भाषावंश आहेत तर कोणते परिवार आहेत याचाही विचार या अनुषंगाने करता येईल. आता इथून पुढचा जो भाग आहे तो आपण भाग बघणार आहोत. जगातील भाषावंश किंवा जगातील भाषा परिवार हे नेमके कोणकोणते आहेत ते. साधारणतः आधीच्या विवेचनामध्ये एकूणच 10 ते 18 च्या दरम्यान सगळ्याच भाषाभ्यासकांनी हे परिवार मांडलेले आहेत, हे भाषावंश मांडलेले आहेत. त्याचाच परिचय का त्यांचा परिचय आपण आता इथं करून घेत आहोत. हे जे वर्गीकरण आहेत जागतिक भाषांचे वर्गीकरण का जागतिक भाषावंश किंवा परिवार हे कोणते आहेत हेही समजून घेणं या निमित्तानं महत्त्वाचं असेल. यामध्ये पहिला आहे भारत युरोपीय परिवार, दुसरा आहे द्राविड परिवार, तिसरा कॉकेशस परिवार, चौथा आहे उरल अल्ताई परिवार, पाचवा आहे बुरुशस्की परिवार, सहावा आहे चीनी परिवार, सातवा आहे जपानी कोरियन परिवार, आठवा आहे बास्क परिवार, 9 क्रमांकाचा भाषावंश आहे अत्युत्तरी परिवार, 10 सेमेटिक हेमेटिक परिवार, 11 सुदानी परिवार, 12 बंटू परिवार, 13 होतेनतोत बुशमन परिवार, 14 आहे मलय बहुद्वीप परिवार, 15 आहे पापुवन परिवार, 16वा आहे ऑस्ट्रेलियन परिवार, 17वा आहे दक्षिण पूर्व आशिया परिवार आणि 18वा आहे अमेरिकन परिवार. अशा या 18 परिवारामध्ये जगातील भाषा ह्या विभागल्या गेलेल्या आहेत. हे असं आपल्याला दिसून येतं. साधारणतः हे जे सगळे भाषावंश आहेत किंवा परिवार आहेत हे नेमके कोणकोणत्या खंडामध्ये आहेत हेही आपल्याला पाहता येतात. पहिल्या ज्या 10 भाषा परिवाराची नावं सांगितली आपण ते युरोपीय आणि आशिया खंडातील आहेत. 10 ते 13 क्रमांक जे आहेत ते आफ्रिका खंडातील आहेत. क्रमांक 10 आशिया आणि आफ्रिका खंडातही आहे. क्रमांक 14 ते 17 जे आहे ते प्रशांत महासागर बेटातील ते आहेत. तर क्रमांक 18 ही आफ्रिका खंडातील भाषा आहेत. अशी त्यांचे परिवार आहेत. आता साधारणतः भाषा निश्चितीची किंवा भाषा वंश निश्चितीची तत्वाधार नेमके काय आहे हेही पाहणे खरोखर या निमित्तानं महत्त्वाचं असेल. पण याच्या इतक्या खोलात न शिरता आपण सरळ हे जे 18 भाषा परिवार किंवा वंश भाषेचे वंश सांगितले गेलेले आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण पुढचं जे काही विवेचन आहे त्या अनुषंगाने करणार आहोत. भाषिक वंश किंवा भाषा परिवार जो आहे जागतिक भाषेतील जी भाषा कुळ आहे त्याचा जो काही परिवार आहे त्यातला भारत युरोपीय परिवारातील भाषा. आता या नेमक्या कोणत्या आहेत तर या परिवारातील ज्या भाषा आहेत त्या भाषा एकूण 10 अशा भाषा आहेत. म्हणजे भारत युरोपीय परिवार. या भाषा कोणत्या तर त्यात पहिली आहे भारत इराणी म्हणजे आर्य, दुसरा आहे बाल्टोस्लाव्हिक, तिसरी आहे आर्मेनी, चौथी अल्बानी, पाचवी इटालिक, 6वी भाषा आहे ग्रीक याला हेलेनिक असंही म्हणतात, 7वी जर्मेनिक याला ट्युटानिक असंही म्हणतात, 8वी कोल्टिक, 9वी तोखारी, 10 हित्ती किंवा हिटाईट असा तिचा उल्लेख केला जातो. या परिवारातील बहुतेक सर्व भाषा ह्या प्रत्ययी आहेत. शब्दांच्या मूळ प्रकृतीला प्रत्यय जोडताना ती प्रकृतीपासून वेगळे लिहिण्याची प्रथा या भाषांमध्ये दिसून येते. वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध या विभक्ती प्रत्ययाने सिद्ध होतो. तसेच बहुतेक भाषांची प्रवृत्ती सामासिकतेची असलेली आपल्याला दिसते. या भाषांचे प्राचीन रूप श्लिष्ट योगात्मक असून अर्वाचीन रूप काहीचे अयोगात्मक होत असलेले आपल्याला जाणवते. आता याच्यामध्ये दुसरा जो भाग आहे त्यातला की भारत युरोपीय भाषा ह्या सप्तम केंतुम या वर्गामध्ये कसं विभाजित केले जातं तेही आपण बघणार आहोत. तर भारत युरोपीय भाषावंशातील भाषांचे
सत्तम आणि केंतुम या दोन वर्गात विभाजन अस्कोली या भाषाशास्त्रज्ञाने 1870 मध्ये केले. सतम आणि केंतुम अशा दोन वर्गामध्ये विभाजन अस्कोली या भाषाशास्त्रज्ञाने 1870 मध्ये केले आहे. हे विभाजन करताना या वर्गातील भाषांच्या मूलध्वनींची तुलना केली गेली. या भाषांपैकी काही भाषांमध्ये सत्तम हा शब्द आणि काही भाषात केंतुम हा शब्द 100 या अर्थी वापरला आहे. मूळ भारत भाषेतील कंठध्वनी ज्या भाषांमध्ये कायम राहिले त्या भाषा सतम या वर्गात आणि ज्या भाषात हे ध्वनी घर्षक रूपात उदाहरणार्थ श, स, ज परिवर्तित झाले त्या भाषा केंतुम या वर्गात विभागल्या गेल्या. सतम हा वर्ग अवेस्ता, फारसी, संस्कृत, हिंदी, लिथुआनियन, बल्गेरियन, रशियन इत्यादी भाषांचा म्हणजेच पूर्वेकडील भाषांचा जो काही वर्ग आहे आणि केंतुम हा वर्ग लॅटिन, ग्रीक, इटालियन, फ्रेंच, ब्रिटन, ग्वालिक, तोखारी इत्यादी भाषांचा म्हणजेच पश्चिमेकडील भाषांचा वर्ग असेही एक वर्गीकरण होऊ शकते. पूर्व पश्चिम दिशानुसार केलेले हे वर्गीकरण भाषिक तत्वांवर आधारलेले नसल्याने नव्या भाषाशास्त्रज्ञांनी हे अमान्य केलेले आहे. हेही आपण इथे समजून घेतलं पाहिजे. भारत युरोपीय परिवारातील प्रत्येक शाखेचा आपल्याला थोडक्यात परिचय इथं करून घ्यायचा आहे कारण ते महत्त्वाचं आहे. त्यातला पहिला जो भाग आहे या भारत युरोपीय परिवारातील जी पहिली भाषा आहे ती पहिली भाषा आहे भारत इराणी म्हणजे आर्य भाषा. आता या वर्गातील भाषांचे दोन गट होतात. एक म्हणजे भारतीय आर्य भाषा आणि दुसरी इराणी आर्य भाषा असे दोन गट. भारतीय आर्य भाषा आणि इराणी आर्य भाषा अशा भारत इराणी आर्य भाषेचे हे दोन गट आहेत. त्यातली एक भारतीय आर्य भाषा ही जी आहे तर या भारतीय आर्य भाषात प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा भारतीय भाषांचा समावेश होतो. आता प्राचीन आर्य भाषा ही कशी आहे तर याच भाषेला वैदिक संस्कृत असेही म्हटले जाते. या भाषेचा काळ सुमारे इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 5000 पर्यंतचा मानला जातो. ऋग्वेदादी प्राचीन रचना, ब्राह्मणे, अरण्यके, उपनिषदे यांची जी काही रचना आहे या प्राचीन आर्य भाषेत झालेली आहे. तिचे स्वरूप वैविध्यपूर्ण, श्लिष्ट योगात्मक आहे. वैदिक संस्कृतची पुढची अवस्था म्हणजे पाणिनीय संस्कृत होय. रामायण, महाभारतासारख्या महाकाव्याची रचना ज्या संस्कृत भाषेत झाली तिचेच व्याकरण पाणिनीने सांगितले. संस्कृत नाटककारांनी, पंचमहाकाव्य लिहिणाऱ्या महाकवींनी या भाषेला प्रौढ, प्रगल्भ आणि ललितमधुर स्वरूप प्राप्त करून दिले. साहित्यिक भाषा आणि लोकभाषा असे दुही स्वरूप तिला याच काळात प्राप्त झाले होते. सांस्कृतिकदृष्ट्या संस्कृतलाच भारतीय इतिहासात आणि ऐतिहासिक भाषाभ्यासात अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. दुसरा जो वर्ग आहे आर्य भारतीय भाषांचा तो मध्ययुगीन आर्य भाषा. तर वेद काळापासून प्रचलित असलेल्या लोकभाषांचा विकास इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन पूर्व 1000 पर्यंत होत राहिला. पाली, अर्धमागधी, सौरसेनी, महाराष्ट्री प्राकृत या संस्कृत भाषेची पुढची अवस्था म्हणून प्राकृत भाषा या नावाने ओळखल्या जातात. यांच्याही पुढची अवस्था म्हणजे या प्रत्येक प्राकृताचा एक एक अपभ्रंश, यांना अपभ्रंश भाषा म्हणून ओळखले जाते. याही भाषात विपुल ग्रंथ निर्मिती झालेली आहे. या मध्ययुगीन आर्य भाषांच्या विकासाला बौद्ध आणि जैन धर्माचा फार मोठा हातभार लागलेला आहे. यातील काही प्राकृत भाषा तर अभिजात संस्कृतपेक्षा जुन्या आहे शास्त्रज्ञाचे मत आहे. तिसरा जो वर्ग आहे तो आहे अर्वाचीन आर्य भाषांचा. यामध्ये अर्वाचीन भारतीय आर्य भाषांचा जो काळ आहे तो काळ इसवी सन 1000 ते आजपर्यंतचा मानला जातो. म्हणजे आजतागायत प्राकृत आणि अपभ्रंश भाषांपासून या अर्वाचीन भाषा निर्माण झालेल्या आहेत असा याचा अर्थ आहे. म्हणजेच आपण भारतीय आर्य भाषांचे जे काही 3 टप्पे आहेत या हे 3 टप्पे आपण बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये प्राचीन आर्य भाषा,
मध्ययुगीन आर्य भाषा आणि अर्वाचीन आर्य भाषा हे असे 3 टप्पे त्याचे आहेत. आणि दुसरा जो प्रकार आहे भारत इराणी आर्य भाषेचा तो आहे इराणी आर्य भाषेचा. यामध्ये इराणी हा आर्याणाम याचा अपभ्रंश असून इराणी भाषा ही आर्य वंशातीलच आहे. तिच्यातही प्राचीन, मध्य, अर्वाचीन अशा 3 अवस्था आहेत. प्राचीन इराणची पूर्वेकडील बोली आणि दक्षिणेकडील बोली असे 2 उपविभाग होतात. पूर्वेकडील बोलीत पारशी धर्मग्रंथाची अवेस्था ही भाषा येते. अवेस्थाच्या गाथांची भाषा म्हणजे धर्मग्रंथाची भाषा आणि ग्रंथोत्तर भाषा अशा 2 अवस्था आहेत. वैदिक संस्कृत आणि अवेस्था या भाषात ध्वनी व्याकरणिक साम्य आहे. इंडो युरोपियन भाषेतील अ, ए, ओ या 3 ऱ्हस्व स्वरांचे वैदिक संस्कृतने आणि अवेस्ताने अ या एकाच स्वरात विलयन केले आहे. स्वरांत नामांचा षष्ठी बहुवचनाचा प्रत्यय देखील दोन्ही भाषांचा सारखाच आहे. अवेस्ता ग्रंथातील भाषा हा पूर्व इराणीचा उपलब्ध प्राचीन नमुना इसवी सन पूर्व 7व्या शतकातील मानला जातो. पश्चिमेकडील बोलीत प्राचीन पर्शियन भाषा येते. या भाषेतील साहित्य उपलब्ध नाही आहे, पण इसवी सन पूर्व 4थ्या-5व्या शतकातील शिलालेख उपलब्ध आहेत. अवेस्ताप्रमाणे या प्राचीन पर्शियनचे संस्कृतची बरेच साम्य आहे. प्राचीन पर्शियनची मध्ययुगीन अवस्था म्हणजे पहलवी आणि अर्वाचीन अवस्था म्हणजे इराणमध्ये आज बोलली जाणारी पर्शियन ही भाषा होय. अवेस्ताची मध्ययुगीन अवस्था आज उपलब्ध नाही. पूर्वेकडील अर्वाचीन भाषात पश्तू म्हणजे अफगाणिस्तानची भाषा, पामिरी आणि बलुची भाषांचा मुख्यत्वे समावेश होतो. इराण हे आर्यांचे मूळ वसतिस्थान मानल्यास या भाषांचा तौलनिक भाषाशास्त्रीय अभ्यास बरेच काही सांगून जातो, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. दारदीय ही पंजाबच्या वायव्येकडे बोलली जाणारी भाषा आहे. या भाषांचे इंडो युरोपियन भाषातील किंवा भाषाकुलातील नेमके स्थान कोणते याविषयी मतभेद आहेत. इंडो इराणियन शाखेच्या इराणी आणि आर्य भारतीय भाषा या 2 उपशाखा आहेत. त्याप्रमाणे दार्दिक ही इंडो इराणियन शाखेची 3री उपशाखा मानावी अशी काही भाषांचा आर्य भारतीय उपशाखेतील भाषा म्हणूनच विचार करावा हे या संदर्भातले दुसरे आहे. भारताच्या वायव्येकडे बोलल्या जाणाऱ्या काश्मीरी, खोवारी, काफिरी, वारवी इत्यादी भाषांचा समावेश दार्दिक उपभाषेत होतो, हेही आपण या निमित्ताने समजून घेतले पाहिजे. पुढचा जो भाग आहे तो बाल्टोस्लाविक या भाषांचा आहे. बाल्टोस्लाविक जी भाषा आहे हा जो एक वर्ग आहे तोही वर्ग अतिशय महत्त्वाचा असा वर्ग आहे. तत्पूर्वी आपण इथे थांबूया.